सकाळचे 4 साडेचार वाजता 13 शेळ्या काढल्या दादांनी जुन्नरहून आले। मंचरहून आले मंचर हे बघून ना पूर्ण तिसऱ्या त्याच्या शेळ्या टॉप क्वालिटी मध्ये शेळ्या काढल्या सकाळचे 4 साडेचार वाजता बघून घ्या माल याला म्हणजे भावनगर क्वालिटी टॉप क्वालिटी मध्ये 13 शेळींचा सौदा चालू आहे। आकाश दादा बोला 21,000 रुपये मागते आकाश दादा त्यांना फायनल आपण 22.5 सांगितले 25,500 रुपये किंमत केली आकाश दादा मी त्यांना त्यांच्या काळात आपण 1.5 महिन्यापूर्वी 26 पाटा दिल्या त्या दादांनी धाडलं त्यांना पण शेळ्या त्यांनी बी व्यवस्थितच काढले एक नंबर एकही शेळी पाहिजे असं नाही वाटत का यांना दुसरी बदलवून द्यावा बा अशी शेळी काढली त्यांनी त्यांच्या मताने पण एक टॉपच्या शेळ्या काढल्या दादा बाळूमामाच्या आशीर्वादाने आजच्या 15 दिवसात त्यांच्या गावातून अजून एक गिऱ्हाईक आला पाहिजे। 1 मिनिट फक्त या ना 21,100 रुपये नाही म्हणते ते 500 बोललो वर नाही म्हणते भाऊ करा जय बाळू मामा दिला शेळ्या आकाश दादा जाऊ मारा कलर द्या दिला शेळ्या 100 फक्त 21,100 रुपये गोरख शब्दात भाऊनी चांगली झाली ना पैशाला नाही महत्व गोरख शब्दात कोणी घेतलं व्यवहार झाला त्याला महत्व भाऊनी बाळूमामाचं नाव घ्या पूर्ण गाडी इकून सेल झाली पाहिजे गाव द्या इकून शुभ आणि कलर आणले कलर पूर्ण बाळूमामा गिराकाच्या घरी सुखाचा ठेवू आम्हाला वाडा आता तुम्हाला एकच सांगणार फक्त बकरीला जीव लावा आणि हिला एक काम करा आणि नवरात्र लागली हिला पहिल्या माळाला दुसऱ्या माळाला कातरा घ्या दादा किंवा दुसऱ्या इकून शेत कातरल्यामुळे शेळी अंग धरते कातरावं लागेल शेळ्या तुम्हाला या इकून घे दादा या तुम्ही बी या ना। नमस्कार दादा कुठून आले आम्ही मंचरवरून आले का तुमचं नाव काय नितीन दैने नीती दैने किती शेळ्या घेतल्या 13 घेतल्या काय भावाने घेतल्या शेळ्या 21,100 नी क्वालिटी कशी वाटली तुम्हाला एक नंबर वस्तू आकाश दादा भाऊनी त्यांच्या हाताची केली दादांची आता दादा ते आले आणि लगे वाड्याच्या बाहेर शेळ्या काढल्या सकाळचे 5 नंबर काढले यांनी 1 नंबर काढले मंचरून गाडी 1 नंबर बनली आपली आले आपल्या नावावर आले ते प्युअर भावनगर क्वालिटी टॉप क्वालिटी 24 कॅरेट सोनं म्हणता याला पाहून घ्या 24 कॅरेट सोनं याला म्हणता ओरिजिनल वस्तू आकाश दादा टॉप क्वालिटी मध्ये माग सर पा वस्तू याला म्हणते वस्तू पाहून घ्या माल 1 नंबर वस्तू पाहून घ्या आ शेळ्या इकडे ए बा आकाश दादा काही 15 दिवसात खाली होतील तर काही महिन्याच्या आत खाली होणार शेळ्या पूर्ण पाहून घ्या शेळ्या 1 नंबर वस्तू शेळी वर तंगडी झाली कसं वाटतं तुम्हाला ते वर तंगडी झाली जनाव शेळी हे बा नमस्कार नमस्कार आकाश दादा नमस्कार। आज सकाळीच गाडी आली वाटतं आज गाडी रात्री 1:30 वाजता आली होती आकाश दादा रात्री 1:30 वाजता रात्री 1:30 वाजता गाडी आली होती सकाळी 4 साडेचार वाजेपासून सौदे चालू झाले सकाळी 4 साडेचार पासून सकाळी नेमकं ते सांगलीवाले आले हे आले रात्री 12 वाजता 1:30 वाजता ते सांगलीवाले आले सकाळी 4:30 वाजता आले बरं मग त्यांना मी काय बोललो मला आंघोळ वगैरे करू द्या सकाळी 6 वाजता उजाड पडला का तुम्हाला लगेच शेळ्या काढून जातो म्हणे आम्हाला लांब जायचंय मग चला म्हटलं मग हे झोपेल होती त्यांना आणलं लगेच त्यांच्या मागे यांनी बी काढल्या लगेच मंचरवाले आले मंचरवाल्यांनी नेमकं म्हणजे ते शेळ्या निवडत होते तो मंचरवाले पिकअप घेऊन आले त्यांनी बी लगेच काढल्या मग सगळ्यात आधी मंचरवाल्यांचा सौदा केला त्यांनी 13 शेळ्या दिल्या आपण त्यांना 21,100 रुपयांनी दिल्या 13 शेळ्या लाईव्ह सौदा 21,100 रुपयांनी 13 दिल्या आणि एक पाट 19,000 नंतर दिली बरोबर नंतर केला आपण सांगलीवाल्यांचा सौदा सांगलीवाल्यांना 19,500 दिल्या 7 शेळ्या दिल्या 7 मध्ये 3 जण होत्या 3ला 5 पिल्ल गेले आणि 4 गाभण्या गेल्या 19,000 बरं आणि यांना दिल्या यांना कशा दिल्या यांना 17,500 17,500 किती दिल्या किती दिल्या यांना 10 दिल्या 10 दिल्या 10 आणि 13
23 32 शेळ्या इथल्या 32 शेळ्या विकल्या. बरोबर. आता हे दादा आलेले तिथं आता सुप्यावरून आले त्यांनी काढाय हे काढलेले आहेत. दुसऱ्या बरोबर. दुसऱ्या त्यातल्या पाठी दिसतात सगळं. टॉप क्वालिटी मध्ये साईड बन त्याच्या हो सुंदर चेहरापट्टीचा माल काढलेला आहे पूर्ण पाहून घ्या बा. बरोबर. यांचं नाव घ्या. तुमचं नाव सांगा. माझं नाव दामाजी चांगदेव कदम, गाव जिल्हा अकलूज. अकलूस. बरं. क्वालिटी आवडली तुम्हाला? जो दाम दिला त्यानुसार तुम्हाला क्वालिटी पटली? हो चालेल. त्यांचा व्हिडिओ काढून घ्या. हे बघा ही गाडी त्यांची. मित्रांनो हे चालले गेले ते पण मग मी त्यांना वापस बोलवलं कारण की मी जवळ 40 मध्ये पोहोचण्यामध्ये होतो. त्यांना म्हटलं या दादा 2 मिनिटं बाकी कस्टमर तर काय मला भेटले नाही पण ते हे दादांना भेटले मला. ते व्हिडिओ देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे. तो व्हिडिओ संपूर्ण बघा. हे बघा इथे शेळ्या आहेत. तुम्ही ना मी काय म्हणतो आता मी केला कॅमेरा चालू. तुमचं जवळ आलेलं आहे आता. तुमचं जवळ आलेलं आहे. मी त्यांना फक्त सांगून द्या ठेपा ठेपा देऊन दिला. दादा नाही भेटत हो, पैसे माल नाही भेटत हो. माल नाही भेटत. आकाश दादा ते 17,000 म्हणताय. शेट 20 आणि 21 सांगताय पण शेटला तेवढे भेटत नाही. यांना 17,000 नाही भेटत. मी बोलतो त्या रुपये. एक काम करा भाऊ 1700 घ्या. लावा शेंडी नाही द्या 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 बोललो का एका शब्दाने बोललो असतो तुमच्या द्या द्या 1700 घ्या. दादा आपल्याला त्यांनी आज सुप्यावरून आपल्या बजरंग बलीसाठी मोठा हार आणून दिला. हो, त्याच्यामुळे त्यांना या शेळ्या आपण देऊन दिल्या. त्यांनी देवाचं काम केलं ना. आज मी त्यांना 18,000 रुपये शेळ्या फुकट 18,000 रुपये त्यांनी मला काही बी समजू. हो हो आपल्या अंदाज 18,500 शेळ्या एकट्या या. फक्त गाडी इकून मोकळी करायची. बरं. 32 आणि 8 40 अजून संध्याकाळपर्यंत 51च्या वर आकडा फोडतो तुम्हाला दुपारपर्यंत. आता बरोबर. 8 वाजले फक्त. बरोबर. 8 सोनू चव्हाणची क्वालिटी भावनगर टॉप क्वालिटी मध्ये नाद करायचा नाही. नाही. क्वालिटीचा अजून आंघोळ पण नाही झाली. गिरायकांना म्हणतो मला आंघोळ करू द्या मग सौदे करू. नाही आम्हाला जायचं लगेच सौदे करायला 4 वाजेपासून 7-8 लोक आहेत का नाही करणारे हो. व्यापार हो, करणारे. हो. आम्ही तुमच्याकडेच का आलो. बरोबर. क्वालिटी कसं काय वाटली तुम्हाला? क्वालिटी म्हणून का आम्ही क्वालिटी काय एक नंबर क्वालिटी. आता दादा त्यांना विचारा पहिलं क्वालिटी. क्वालिटी आवडली तुम्हाला? जो दाम दिला त्यानुसार कसा झाला सौदा? व्यवस्थित एकदम टकाटक. काय किंमत दिली? 17,100. बर. 17,100 फक्त. कुठून आले ते सांगा. सोप्यापाशी अब्दुल म्हणून गाव तालुका कोणता तुमचा? पारनेर. पारनेर. जिल्हा नगर का? चालतं ठीक आहे. जिल्हा नगर जिल्हा हो. पारनेर तालुका आणि सुपा पश्चिम गाव गा सुपा. बर. आणि शेळ्या आता 8 काढल्या त्यांनी. हा 8 दुसऱ्या वेताचे आका दादा हे पाहून घ्या. हे बघा. दुसऱ्या वेताचे क्वालिटी 1 नंबर क्वालिटी. दुसऱ्या वेतामध्ये पहा. वाढणारं माप आहे दादा. हे जे माप आहे ना तिसऱ्या वेतामध्ये कवड्यात वाढतील. ते वाढते माप वाढते. खाली पण लागतील. काशीला पण चांगल्या वाढतील. काशीला बिन बच्चे बी टॉप लावते आणि यांची वाढती किंमत आहे. दरवर्षी किंमत वाढू राहिल्या घटून राहिल्या जंगला. शेवटी आमचं आहे बघा. आमचं नशीब. हा तुमचं नशीब पुढे. काय सांगा तिथं कोणी तिसरा बोर्ड पाहिला त्यांच्या त्याला आता गाडी हे करा. सोन भाऊ गाडी बोला. छोटा ती बोला नाही तर पिकअप बोला. गाडी लावून देतो तुम्हाला. गाडी लावून देतो. इथून किती कस्टमरने गाड्या लावून दिल्या? पहिले एक जण दिली तुम्ही गाडी लावून. आपल्याला आपले ते सुनील बाबा आहे हा. का आमचे बाबा सुनील बाबा आगोने त्यांना सांगली वाल्यांची गाडी लावून दिली. बरोबर. सांगलीला गेली ती गाडी. सांगलीला गेले त्या. हा, आता यांनी आपण गाडी केवढ्यात गेले इथून? ती 16,000 मध्ये लावली. 16,000 मध्ये. किती किलोमीटर? 16,000 मध्ये 500 काही वर होतं. सांगली 500 किलोमीटर काहीतरी सांगले. 550. कवठे मंगळ हा सांगली जिल्ह्यातला कवठे मंगळला गेला बर. त्याच्या. आता यांनी बिन गाडी आणली नाही. ट्रॅव्हल्सने आले. हो हे बस स्टँडला उतरले. यांना मी घ्यायला गेलो मोटरसायकल. बस स्टँडला. यांना गाडीहून आपल्या शेडवर आणलं. हा आता त्यांना इथून छोटा ती गाडी लावून देतो. आता बरं, कधी गाडी हे बघा. याच्यात फक्त मित्रांनो सगळं दुसऱ्याच आहे. पहिली 1-2 जी आहे ती हे बघा दुसऱ्या. दुसऱ्या त्याच्या सगळ्या दुसऱ्या त्याच्या संपूर्ण शाळा टॉप क्वालिटी मध्ये दुसऱ्या पाहिजे. तांबडी दुसऱ्या हे बघा. आम्ही काय केलंय म्हणजे दुसऱ्या पहिल्या तरी काय दुसऱ्या पहिल्यातली एक आपण पाहिलं होती ना. टीव्ही एका दुसऱ्यात निघाली. हा. ती पहिल्या धाब्याची वापस केली आपण तिकडे. ती छोटी अंडी लागली होती काळी पाट. या पुढे दुसऱ्या येतात ते. गाडी बोला. गाडी बरोबर. काय टेन्शन घेऊ नका गाडी. मित्रांनो हे बघा हे बोकड आहेत. बोकड बघा
3 बोकड आहेत. माप्पा आका दादा बोकडला हो, चालू बोकड. गाडीमध्ये आले दोघं. 4 दाते बरं का दादा, हो तिघी 4 दाते. हा का हो तिघी नाईट पहा बा, माप्पा बच्च माप. वस्तू बरोबर, पहा हो. कशी आहे. नाद नाही करायचा भावनगर जंगलचा. बरोबर. हे बघा क्वालिटी बघा असं फिरवायला. खरंच होणं आहे. घोड्याचं बच्च आहे ते. मित्रांनो विचार करा, हा असा बोकड बनतो, असा ब्रीडर बनतो हा. ब्रीडर बघा तुम्ही क्वालिटी एवढ्या शेडीमध्ये राहून अशी क्वालिटी ब्रीडरची बनत असते बघा. 1 वर्षापासून नाद चालू आहे या बोकडाला घ्यायचा. हो हो 1 दादा वर्षापासून. इकला तर ठीक आहे, हा नाही तर याला 2 दिवसात आहे ना कातरून टाकणार आहे मी पूर्ण चिकना आणि हो. घरी राहू देईल. बरोबर आणि याला 1 दिवस आहे ना विकूच आपण त्याला. बरोबर. वस्तू आहे ती, कधी कस्टमर येऊ शकता. एवढी मोठी हाईट आहे बघा ना एवढी तुम्ही. मोठी आहे आणि मनासारखी रक्त. बरोबर. त्याला फक्त महिनाभरात गहू खावायचं काम आहे, किंमतच डबल आहे. असा बरा हा. 1 महिन्यात 1 नंबर. 2 मिनिट थांबा इकडे बघा. सुंदर आहे. त्याचे जसे पिल्लं बी घेतलं ना शेळीवाल्यांनी तरी पैसे वसुले त्याचे. बरोबर. बघू याला. हे बघा हे बी 4 दाते पाय बोकड कवळं किती हो बोकड पा शहरा पट्टी पाहिजे. सुंदर किती पाहून घ्या. हे बघा मित्रांनो अशी क्वालिटी बघा. परत त्यांच्या पुढं 1 नंबर बच्च आहे. तोंड काढा तोंड काढा. हे बी पा हो 3 बोकडे आकाश दादा या गाडीला. हा लय कस्टमर विचारता बोकड पाहिजे बोकड पाहिजे. बोकड आहे ना आपण म्हणजे आता टायमावर पैसे देऊन भेटत नाही. बरोबर बरोबर टायमावर पैसे देऊन भेटत नाही. मग कधी कस्टमर आला तर कधी घेऊ शकता आपल्याकडे. बरोबर. या हिशोबाने आपण लवकरात लवकर घ्या ना बाय. आणून ठेवले. बरोबर. कधी कोणी कस्टमर आता 2-3 जणांचे आहेत फोन. हो बघू आता कोण येतं काय येतं. हे बघा दादा. क्वालिटी पा बोकड बरोबर. पा हो बोकड केवढं. बस थोडा बघा केवढा मोठा बोकड आहे. पा आकाश दादा हे बघा हे पण कवळं पाहून घ्या. चेहरा पट्टी पा बच्चेची. सुंदर किती सुंदर. चेहरा पाहून घ्या. पैसे आहे आकाश कवळं दादा. किती बच्च आहे. 1 नंबर बरोबर. बच्चे आहे. याला घ्या. क्वालिटी चमक. बस जाऊ द्या. हे बघा लय गरीब बी असतात हा. म्हणजे बाई माणसाच्या कामाचं आहे काय, मारायचं काम नाही काय नाही. हा पिल्लं खूप सुंदर आहे तिने आपली बच्चांचे. बरोबर त्याच्यामुळे आपण घेऊन ठेवले. बरोबर. जो बी घेऊन तो बी नाव काढ. ठीक आहे चालतं. तर मग ते विषय संपून टाका जाग्यावर. मी तुम्हाला किती ते काय हे बोललेत म्हणल्यावर मी आम्ही त्यांचं डबल ऐकलं बोलणार. का? बरं मला काय करायचं मोकळा मारा घे. हे म्हणलो तसं तिने नाही 19 कशाला म्हणला तुमचा माणूस? तुम्ही कुठे आहे? 19.5 नाही अवघड. मी फक्त काय बोललो 20 न करा फक्त व्यापार एवढाच फरक आहे. ते 19.5 म्हणताय, मी काय बोललो 20 न लावा आणि व्यवहार करा. काय बोलला तर काय बोलला नाही होत. नाही होत. मी बोललो त्याची शेळ्या ठेवा आणि आणा पैसे. दिला शेळ्या चल दिला शेळ्या. जय बाळू मामा आकाश दादा दिल्या शेळ्या. काढा पैसे दिल्या. जाऊ द्या हो, पैसे काय कमावले पैसे. 21 महिने शाळेत. वस्तू गिरायक वापस नाही करायचं. जाऊ द्या सोडा. मार कलर शेळीला. आकाश दादा फक्त 19,500 रुपयाने शेळ्या दिल्या. 7 शेळ्या दिल्या. 5 पिल्ले आहे आणि 5 पिल्ल आहे. 3 शेळींना 5 पिल्ल आहे. 3 शेळ्या जनेले आणि 4 3 शेळ्या 3 4 गाबना 4 गाबना आणि 3 पिल्लवाल्या 19,500 रुपयाने दिल्या. पाहून घ्या. गावाचं नाव सांगा व्यवस्थित 2 मिनिटं. या इकडून. आणि क्वालिटी कशी ती बी सांगा. जगन बोल बाबा तू. जगन दादा या. कोण येतोय? जगन दादा बोल. काढ व्हिडिओ काढ व्यवस्थित. नमस्कार दादा. कुठून आलेले? धुळगाव पूर्ण सांगा. अग्रण धुळगाव आरगण दुर्गा. धुळगाव जिल्हा सांगली. जिल्हा सांगली. असं आहे का? तुमचं नाव काय बाबा? नाव सांगा. नाव सांग. पोपटराम कनप. असं आहे का? आकाश दादा या किती शेळ्या घेतल्या? हे बघ, रमेश यांनी नानांनी शेळ्या शेळ्या घेतल्या. घेतल्या. रमेश नानाने. रमेश नानांनी. रमेश खोत नाना कवठे मंगळ सांगली जिल्ह्यात आले आपल्याकडं. कवटे मंकाळ. 7 शेळ्या घेतल्या त्यांनी.
4 शेळींना 5 पिल्लं येतील आणि आपलं 3 शेळींना 5 पिल्लं येतील आणि 4 शेळ्या गाभण्या येतील. 7 शेळ्या त्या बी भावनगर क्वालिटीच्या टॉप क्वालिटी मध्ये. काय भावानी व्यवहार झाला? नाद करायचा नाही. व्यवहार काय भावानी झाला? 19,500 रुपये. 19,500. क्वालिटी कशी वाटली तुम्हाला? एक नंबर क्वालिटी वाटली ना? 1 नंबर क्वालिटी आकाराचा प्युअर खुश आहे भावनगर एकदम खुश आहे customer. आणि दुसऱ्यांदा दादा आले आपल्याकडे, सांगा कितव्यांदा आले तुम्ही? तिसऱ्यांदा आले. आणि एकदम टॉप क्वालिटी घेऊन चालले. ते मी भावनगर क्वालिटीचा नाद करायचा नाही. क्वालिटी जाणावं लागते, क्वालिटी टिकावं लागते. चौथ्यांदा येऊन 20 शेळ्या नेणार आहे. हो, याला म्हणतात सकाळचा रामपाराचा सौदा. बहुनी एकदम मनमोकळ्यापर्यंत बहुनी झाली आपली 13 शेळींची. त्याच्यामुळे आज माल राहणार नाही आपल्याला. 4-4:30 वाजता हो. हे पाहून या साईड शेळींना टॉच चमका टॉच आहे का रे? अंदर दिसतो ना. थांब 2 मिनिटं कट करते. हे बाई जणलेली आका दादा, हिला एक बच्चा आहे. हे बाई गाभण मांडीवरची टॉप क्वालिटी मध्ये. ही बा वस्तू, हिला 2 बच्चे. हे बा वस्तू, ही गाभण आहे. हे बा मांडीवरची 15 दिवसात खाली व्हायला आली. ही बाई कच्ची, ही महिनाभर गेला आकाश दादा मोरी शेळी. आणि हिला 2 बच्चे आकाश दादा. हिला म्हणते भावनगर क्वालिटीची ओरिजिनल म्हैस. एका टायमाला 2 ते 2.5 लिटर दूध देणारी टॉप क्वालिटी. जे पिल्लं आहे ना, मी धुळे टाकले ती 1 नंबर असते बा. 7 शेळ्या दिल्या त्यांना आपण. 1 नंबर क्वालिटी मध्ये दिले आहे बा. 7 शेळ्या झालं कलर क्वालिटी मध्ये. त्याने बोलून काय गाडी भरून जाऊन. कोणती ही गाडी त्यांची? तुमची ही गाडी का? ही गाडी आणली आहे इथून 40 जाऊन गाडी बा का दादा, ही गाडी आणली त्यांनी. म्हणजे मला एवढी शेळी ना 500 भेटले तरी शेळ्या दिली. मला 500 भेटले. बाबा काय सांगितलं? कष्ट तुम्हाला घ्या का नका? बसू दे रे, ती बसू दे. बरोबर आहे. 18.5 होईल. 17 नाही तुम्हाला काय बोललो मी? बाबा कशा मागितल्या? तुम्हाला माहित आहे का? आता बोलायचं बरोबर आहे मामा म्हणलेलं. तुमच्या वरचे पैसे मी खाऊन गेला. मी बोलतो एक शब्द मामाचं नाव घ्या. फक्त नाही माझं ना. 17.5 देऊन टाकल्या शेळ्या. 17,000 विचार नाही करायचं, त्यांना नाराज नाही करायचं. एक गिरायक एवढ्याच बकरी दिला, त्यांना नाराज नाही करायचं. ती शेळी चालली. तुमची अपेक्षा काय होती? 18-19 ची पण जाऊ द्या. 518 ते बी मामामुळे तुम्ही घ्या, तुम्ही दिल्या शेळ्या दिल्या. शब्द विषय घ्यायचा यावर जाता डबल काढा पैसे. दादा 17.5 भावनगर क्वालिटी शेळी दिली त्यांना. 5 बकऱ्या खाली कर. मामा आकली का? बस 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 राहू द्या. 2 मिनिटं बस बस राहू द्या. काका दादा क्वालिटी. मामा जाण देऊ. नमस्कार दादा. नमस्कार. कुठून आले? आम्ही अकलूजवरून आलो, सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्हा अकलूजवरून आले का? हा. किती शेळ्या घेतल्या? आम्ही 10 शेळ्या घेतलेले. 10 शेळ्या घेतल्या. काय भावानी सौदा झाला? ही 17,500 नी घेतली. 17,500 नी. 17,500 17,500 रुपये दिले आका दादा. फक्त भावनगर क्वालिटी टॉप क्वालिटी. कस काय क्वालिटी? 1 नंबर. माल कस काय चांगला आहे. ते सांगा. चांगला. आका दादा नाद करायचा नाही. हे बा 24 कॅरेट सोनं म्हणता येईल. पहा वस्तू मांडीवरच्या. हे पहा शेळ्या. आणि सकाळी किती वाजेला पहिला सौदा झाला? ते पाहून घ्या. 4:30 वाजता. हे पहा. आता दादांचा 6 वाजता सौदा झालाय. आता 6 वाजता आहे. हा सकाळचा पहिलाच बहुनी आपण 4:30 वाजता केली. हे बा पाहून घ्या माल पूर्ण दुसऱ्या वाजताच्या आका दादा. हे पाहून घ्या मोटर. हे बा क्वालिटी 1 नंबर क्वालिटी दिली. पाहून घ्या अंगठ्या, सोन्याच्या अंगठ्या म्हणजे याला नाद करायचा आणि क्वालिटीचा. पाहून घ्या वस्तू. थोडा मोकळा थोडा मोकळा. काढ पुढं. तुला ही गाडी आणली ती? गाडी घेऊन आलो. ही गाडी आणली. काय भाडं घेतलं ते बी सांगा. या इकडं
भाडं काय घेतलं ते बी सांगा. पुन्हा गिऱ्हाईकला यायला कळतं काय भाडं घेतलं बुवा. अंदाज काय भाडं घेतलं ड्रायव्हर साहेब? 13,000 रुपये. 13,000 रुपये घेतलं का? असं आहे. किती किलोमीटर भरलं? त्या गाडीचा नंबर घे. किती किलोमीटर भरलं? एक साईड किती किलोमीटर भरलं? 400 किलोमीटर आले आकाश दादा ते. छोटा पिकअप मध्ये तेच कसं घ्या. तुम्ही जरा ऐका. खानाने काय इथे मला पाडा खाला, भूस खालं त्या खानाने. तुम्ही सोडा फक्त. तुम्हाला कचरा टाकून देतो, थांबा 2 मिनिटं. भूस खालं. हा आकाश दादा, सकाळचा बवणीचा सौदा. आता 7 वाजता आहे, उजळ पडलाय. आता बघून घ्या माप शेळीला. अशी आहे, एक नंबर क्वालिटी आहे बा. तरी भरून गेल्या बरं. माप एक नंबर क्वालिटी आणली आकाश दादा. हे बा भावनगर क्वालिटी. वस्तू म्हणजे वस्तू दिली त्यांना. पाहून घ्या शेळ्या. माप 5 साईड शेळीला. हे बघा बघा शेळी. ही बा गरीबाची म्हैस. पाहून घ्या टॉप क्वालिटी. आकाश दादा ही नंतर दिली आहे. पहिला 13 शेळींचा सौदा झालाय आपला. बघून घ्या क्वालिटी. नमस्कार दादा. नमस्कार. कुठून आलेत? मंचर. किती शेळ्या घेतल्या आता? 14. काय भावाने घेतल्या या? 21,100. कस काय वाटली क्वालिटी तुम्हाला? बेस्ट, एकदम टॉप क्वालिटी. माल आवडला? का दादा शेळ्या उपाशी आहे. लिंबाचा पाला आहे बा. तरी लिंबाचा पाला, तुरीचं भूस वगैरे खाऊन शेळ्या आता गाडीत चढवायची आहे. बाई गाडी आणली त्यांनी. आणि ही पाट 19,000 रुपयाला पहिल्याच वेताची दिली. ही बा ही 19,000ला दिली आहे. आणि या 13 शेळ्या 21,000 प्रमाणे दिल्या दादांना. एकदम टॉप क्वालिटी मध्ये. चला जाऊ द्या. सांगलीवरून आले ही गाडी घेऊन, 4 व्हीलर MS-10. ती पिकअप लावून दिली त्यांना आपण इथून. ती बघा ती पिकअप लावून दिली, चालली ती गाडी. पुन्हा एक शेळी दिली त्यांना अजून. ती पाट दिली ना ही बाई पहिल्या येताची गाभण पाट दिली. ही टाकू राहिली. पहिल्या 7 दिल्या, ही 8 शेळ्या दिल्या त्यांना सांगलीवाल्यांना. सांगली टॉप क्वालिटी. एक नंबर क्वालिटी चालली हा वस्तू. सलीम एकाच महिन्यामध्ये 10-15 हजार. मोठा बोकड आ. उचला उचला. 2 घ्या मागचा. घ्या 3 टाका ही पाठ. 4 घ्या उभ्या घ्या. पाच 6 7 7 टाकाय उचला.
8 8 घ्या पाठ घ्या बघू कोण आहे तुम्ही 9 10 झालं 10 हे नंबर घेतला करा ट्रेकिंग तुम्हाला अशा मोठ्या शिंगडी लावले का आणि शिंगडी लावले का तुम्हाला तिसरी तिथे दाखायची तिसऱ्यामध्ये ही पाम आहे सस्ती गेली बस सस्ती नाही गेली लय टाकाव गेली काय कमी नाही चला पैसे भरा बाकीचे आकाश दादा तुझे 8.5 गेले सुप्यावाल्यांना ही गाडी लावून दिली आपण 9,000 मध्ये दिले सगळं आपल्या आजू कुमावची गाडी लावून दिली काय भाडं घेतलं दादा 9,000 रुपये 9,000 कुठे चालली गाडी आता रुपयाला सुपा किती किलोमीटर आहे 230 किलोमीटर चालली आकाश दादा 40 गावून 9,000 रुपये भाडे घेतले 230 किलोमीटरचा एक साईड हा क्वालिटी पूर्ण दुसऱ्या होता एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये माल दिलाय पहिला 8चा सौदा झाला आपला ही नंतर दिली त्यांना 19,000 रुपयाला दिली ही हे बघून घ्या वस्तू ही तिसऱ्या वेताची आकाश दादा इकडे बघा हे बघा जोरातला काय करतो हा मारा जाळी बकरीचे तोंड थोडे इकडे फिराव रे बकरीचे तोंड थोडे बाहेर काढ बकऱ्या नाही बसून द्यायची शेळी गाडी बसून द्यायची कपडे भरले भरून द्या नाही त्यांचं कपडे धुताई बकरी ना बसून द्यायची सडावर पाय नाही ठेवला पाहिजे बकरीने आणि इकडे धरायचे बकरीचं पोट हे पोट आहे का इकडे म्हणजे बकरी उचलली जाईल केस उपटायचे नाही बकरी इकडे धरायचे वर धरल्यानंतर मी केस उपटले जाते इकडे धरले हाताला धरायचं. उपटले नाही जात घ्या रे तिला बाकी बकरा मागा घेतले का मारा जाळी मारा हे काही दाबन दुबन लक्ष ठेवा बा असं मोकळ्या जातीन त्या काही अडचणी गाडी गण मोठी डबल ठेवली मोकळ्या जातीन त्या गाडी गण मोठी फक्त लक्ष राहू द्या गाडी अजून तुमच्या ना 7 शेळ्यापासून एवढी जागा आहे गाडी आणि 7 शेळ्यापासून एवढी जागा आहे पण त्याला नेल्या असं ना हे बा आबा आऊजा आबा आऊ आता दिसला आबाऊ आऊज गेलो होता बा त्या पाटा घ्या मित्रांनो या गावराणीत बघा आणि या बघा काठवाडी आहेत तुम्ही पाहू शकता गावराणी बघा कशा दिसतात गावराणी हे बघा गावराणी शेड्या आणि हे बघा काठवाडी दिसलं का हे बघा आणि काशी पण बघा म्हणजे 40-41 शेळ्या विकल्यानंतर सुद्धा तुम्हाला ही क्वालिटी दिसेल बघा हे दिसेल आणि हा फरक गावराणीमध्ये आणि या काठेवाडीमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. फोन करतो तुम्हाला मी काल आणि तुम्ही म्हणे मी बाजारात येणार आहे मग तुम्हाला काय फोन करतो. सोनू नमस्कार. नमस्कार. आता या किती बांधल्या आपण? आता या आता 21 शेळ्या 21 शेळ्या बांधल्या. बरं 41 शेळ्या विकल्या 41 नंतरच्या ज्या 8 पण आपण त्यांना दिल्या त्या धरून ना पहिल्या तुम्हाला सांगतो 32 आणि त्यांना नंतर 9 शेळ्या दिल्या मी. 8 तुमच्या समोर झाला आणि 1 नंतर दिली त्यांना पुन्हा एक दिली. 19,000 रुपयाला दिली. मोठी टिक्की बकरी त्याची 1 महिन्यात जन्माची ती 19ला दिली स्पेशल. 19 दिली आणि पहिल्या त्या तुमच्या समोर 17,100 नि पहिल्या येताच्या पाठा दिल्या दुसऱ्या येताच्या. बरं दुसऱ्या येतात आता या सगळ्या गाबणी हा चला मित्रांनो काशी दाखव अजून इकडची त्याला म्हणते क्वालिटी
बरोबर हा वस्तू एकदम चपाती मांडीवर या शेळी चपाती निसती नरम नांदणे करायचा भावनगर जंगलचा. आकाश दादा फक्त दुसऱ्या एकाची हा. हो आणि फक्त 8 ते 10 दिवसात खाली होईल अशी 8-10 दिवसात खाली होईल अशी बरोबर वस्तू क्वालिटी आकाश दादा आपल्याकडे. बरोबर हे पाहून घ्या वस्तू हे बघा हो हे बघा पहा हे बघा ही दुसऱ्या वेताची आहे हो ही दुसऱ्या वेताची आहे बघा. हो हो ही पण दुसऱ्या वेताची आहे. हे हे बघा पाहून घ्या म्हैस एकदम मांडी राहिली पाहून घ्या मांडीवर जनव शेळी हे बघा बरोबर 1 नंबर क्वालिटी आकाश दादा हे बघा. ही पण जनव आहे हे बघा बरोबर ही तिसऱ्या येताची हा हे बघा 1 नंबर गोलवाड मध्ये आहे. ही पाहून घ्या ही पण गाभण शेळी हे बघा बरोबर तिसऱ्या येताची मांडूर हे बघा ही दुसऱ्या वेताची तेलंगी पाठ हा ही पण दुसऱ्या वेताची हे बघा ही बी जनव या बरोबर. दुसऱ्याच वेताची आकाश दादा पाहून घ्या कास एक नंबर शेळ्या 1 नंबर आकाश दादा पूर्ण गाडी 1 नंबर यायला म्हणजे top आपण quality. 41 हो, विकल्या नाद करायचं नाही भावनगर क्वालिटीचा पाहून घ्या क्वालिटी हो नादच नाही करायचा 1 नंबर वस्तू. हे बघा कधी फोन करा कधी भेटेल टॉपचीच वस्तू भेटेल सोनू चव्हाणकडं बरोबर माल त्याला म्हणते वस्तू पा ही बा कच्ची 1 महिन्याची तिसऱ्या येताची फुली बरोबर ही बघा ही बी 1 महिन्यात जन्माची पाहून घ्या साईट एकदम सारखे आका दादा एकही शेळी का नाही बा पहिल्या वेताची पहिल्या होता पहिल्या येताची ही पाहून घ्या तिसऱ्या मध्ये आहे ही तिसऱ्या मध्ये गाभण आहे बा जनावर ही बाई पहिल्या वेताची पण पहिल्या होता मध्ये पहिल्या वेताची लाल पाहून घ्या केवढी आका दादा तरी पहिलाच वेत आहे. बरोबर माप पा केवढा आहे पण पहिलाच वेत आहे. हो ही दुसऱ्या वेताची आहे बा बरोबर हे बघा ही बा पहिल्या वेताची पाठ आहे बा हे बघा हे पहिल्या हे होता बा, अंडी लागेल हा. अंडी लागले पाहून घ्या वस्तू 1 नंबर वस्तू पा आका दादा हा बाजूला होता मिनिट माप सांगा. इकडे बघा इकडे बघा घ्या इकडं. आता दादा जंगल गरम होतंय हो हो या 15 दिवसात जंगल लय गरम होऊ राहिला बरोबर माल निघत नाहीये हो हो किमता वाढू राहिल्या या वर्षी सुद्धा बकरी माग 1500-2000 रुपये किंमत वाढणार आहे. बरं हो हे बा आका दादा गाभण शेळी जाऊ दे. का- हे बघा पा वस्तू सोलावरची बरोबर माप 1 नंबर आहे आका दादा हे बा माप 1 नंबर आहे. हो पाहून घ्या वस्तू बरोबर हे बघा इकडे पण शेड आहेत फक्त दावण तवडी आहे म्हणून काही 3 बोकड आहेत ते आपण दाखवतो तुम्हाला हे बा हे बघा आका दादा दुसऱ्या वेताची आहे. हो हे बघा तिथं राहू तिथं राहू हे बा आका दादा हो म्हशी आका दादा आहे गरीबाच्या म्हशी हे बा गरीबाच्या म्हशी म्हणते येईन ना बरोबर भावनगर क्वालिटीच्या वस्तू म्हणजे वस्तू आका दादा पा म्हैस बरोबर कसा गाव तिसऱ्या वेताची 1 नंबर क्वालिटी आली. आहे एक तांबडी मध्ये बर का पाहून घ्या लाल तांबडी शिळी पा तांबडी दुसऱ्या वेताची ही एक गरीबची म्हैस ही बघून घ्या आका दादा तिला म्हणते भावनगरची क्वालिटी हे बघा मित्रांनो 1 नंबर वस्तू बघून घ्या. ही बघा बरोबर हे पण बघा मग घ्या काय एक लाल मध्ये आका दादा हे बघा कलर मध्ये मित्रांनो पाहून घ्या लाल कशी पाहून घ्या म्हैस एकदम 1 नंबर क्वालिटी एक फुली हे बघा माप 1 महिना घेऊन जा 1 नंबर शेळ्या अजून आका दादा आपल्याकडे बरोबर 25 शेळ्या एकदम 1 पाहून घ्या नंबर. क्वालिटी हो. आका दादा पहिल्या मध्ये आहे ही पाट बरोबर पाहून घ्या हे बघा पहिल्या हातामध्ये साईड पाहून घ्या कशी लायले पाटणी हो आणि तो खूप लाल अजून लागेल ते भरपूर लागेल ते लय लागायची पाठ अजून आताची अंडी लागली दिला लागेल ते लय लागायची पाठ बाई कशी लागेल बरोबर बाई सुद्धा पहिल्या मध्ये बरोबर
पहिल्या मध्ये जे ते आपण दोघे भावांच्या 10-20 घेतलं दाखव. पहिल्या वेळेचे फार लहान. लय सुंदर होते बरं का या का? लय आवडते असे. पहिल्या मध्ये कोणी म्हण का पहिल्या मध्ये घ्या पाठ हे बघा पहिल्या ह्याच्यामध्ये अवतली लागन माप पाना केवढं शिंगडीवर कोणी बी म्हणाला का दादा दुसऱ्या वेताची पण पहिल्याच वेताची आहे ती. हे पहा वस्तू बरोबर ही बघा एकदम काठवाडी गोळा आहे तेव्हा हो ही बा पहिल्याच वेताची पा ही बाय चेहऱ्या पट्टी बरोबर हे बघा पा चेहरापट्टी सुंदर रूप पा पाठीला नाद करावा लागतो.